राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉक्टर किरण जाधव यांची जालना महापालिका कार्यालयाला भेट। महापालिका कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन महापालिकेने प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांची घेतली माहिती। पुढील 10 वर्षाला समोर ठेवून महापालिका आयुक्तांनी उपाययोजना केल्यात। डॉक्टर किरण जाधव यांची प्रतिक्रिया। राज्यसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मी जालन्यात आलो होतो। डॉक्टर जाधव आज दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉक्टर किरण जाधव यांनी जालना महापालिका कार्यालयाला भेट देऊन विविध कामांचा आढावा घेतलाय। महापालिका कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन महापालिकेने प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांची माहिती डॉक्टर किरण जाधव यांनी घेतली आहे। पुढील 10 वर्षाला समोर ठेवून महापालिका आयुक्तांनी उपाययोजना केल्या आहेत, अशी प्रतिक्रिया डॉक्टर जाधव यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे। राज्यसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मी जालन्यात आलो होतो, असं डॉक्टर जाधव म्हणाले। ग्रामीण भागातील नागरिकांना घरबसल्या सेवा मिळायला पाहिजे, त्यांना सरकारी कार्यालयात जायला लागू नये, असं माहिती तंत्रज्ञान तयार करून त्याची कशी अंमलबजावणी करता येईल याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला, अशी माहिती डॉक्टर किरण जाधव यांनी दिली आहे। यावेळी जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, जालना महानगरपालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड आदींची उपस्थिती होती। महानगरपालिकेत पाहणी वगैरे केली, काय मार्गदर्शन केले, काय सूचना केल्या? जालनाची महानगरपालिका गेल्या वर्षभर कार्यरत आहे आणि इथं कमिशनर साहेबांची नेमणूक सुद्धा गेल्या वर्षी झाली। त्यावेळेला एका वर्षामध्ये त्यांनी बाकी अधिकाऱ्यांची नेमणूक करून घेतली आणि त्यांनी जे प्रकल्प इकडचे नवीन प्रस्तावित केलेले आहेत त्याबद्दलची मला माहिती दिली। जसं सोलर प्लांटची खूप मोठ्या प्रमाणावर सेंटरला त्यांनी अप्रूव्हल करता प्रस्ताव पाठवलेला आहे। पाण्याच्या व्यवस्थेबद्दल सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आहे। सॉलिड ट्रीटमेंट वेस्ट प्लांटच्या बद्दलची व्यवस्था ते करणार आहेत। बायोडिग्रेडेबल वेस्ट प्लांट म्हणजे जेवढ्या म्युनिसिपल सर्व्हिसेस आहेत ज्या आतापर्यंत कॉर्पोरेशन नसल्यामुळे या शहराला मिळू शकल्या नव्हत्या, त्या सर्व कल्पकतेनं त्यानं त्याचं आयोजन करून पुढच्या 10 वर्षासाठी ज्या या नगराच्या आवश्यकता आहेत त्यांना लक्षात ठेवून आणि लोकसंख्या लक्षात ठेवून विविध प्रकल्पांची आखणी केलेली आहे। मुळामध्ये हे जो राज्यसेवा हक्क अधिनियम आहे त्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मी इथं आलो होतो। जिल्हाधिकारी समवेत बैठक झाली। त्या बैठकीमध्ये या जिल्ह्याच्या सगळ्या विभागांचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि पद्मश्री अधिकारी होते। माननीय मुख्यमंत्र्यांचं परवा आमच्या सोबत त्यांनी बैठक घेतली होती आणि त्यात निर्देश दिले होते की ग्रामीणांना त्यांच्या घर बसल्या सेवा मिळाल्या पाहिजे, त्यांना सरकारी कार्यालयामध्ये जायला लागू नये, अशा प्रकारचं माहिती तंत्रज्ञान डेव्हलप करून मोबाईलवरूनच अर्ज करावेत किंवा ग्रामपंचायतीमध्ये असलेले जे आपले सरकार सेवा केंद्र आहेत तिथे जाऊन त्यांनी कोणत्याही विभागाची सेवेसाठी अर्ज करता आला पाहिजे। त्याची अंमलबजावणी कशी गेल्या वर्षी केली याचा आढावा मी विभाग प्रमुख आणि जिल्हाधिकारी महोदयांसोबत घेतला। यापूर्वी गेल्या वर्षी सुद्धा मी आलो होतो आणि त्याबद्दलचं प्रशिक्षण सुद्धा मी घेतलं होतं। तर गेल्या वर्षीच्या कामगिरीमध्ये आमूलाग्र प्रगती केलेली आहे। खास करून महसूल विभागाची मी पाहणी केली तर आपल्याकडे टॉलरेबल लिमिट म्हणजे विहित कालमर्यादेच्या मध्ये सेवा देणं अपेक्षित आहे आणि 10% अर्जांमध्ये विलंब झालेला टॉलरेबल मानला गेलेला आहे कायद्यामध्ये। तर महसूल विभागाची लक्षणीय प्रगती झाली। गेल्या वर्षी जेव्हा रिव्ह्यू केला होता तेव्हा तो 15-20% होता जो विलंबानं सेवा दिल्याचा प्रमाण टक्केवारी, ती आता त्यांनी 3% आणलेली आहे। यासाठी महसूल विभागाचं आणि खास करून जिल्हाधिकारी महोदयांचं मी अभिनंदन करतो। येताना मी ग्रामपंचायतीचं सुद्धा निरीक्षण केलं आणि खूप समाधान मला मिळतंय हे सांगताना की इथे ज्या ग्राम विकास विभागाच्या 7 सेवा अधिसूचित आहेत त्याच्यामध्ये सुद्धा नियत कालावधीमध्ये सगळ्या सेवा दिल्याचं आमच्या पाहण्यामध्ये आलेलं आहे। काही विभागांच्या मध्ये अजून प्रगतीची आवश्यकता आहे। त्याबद्दल मी सर्व विभाग प्रमुखांना उचित आदेश दिलेत की नागरिकांची ऑनलाईनच अर्जांची छाननी झाली पाहिजे, त्यांना कार्यालयाचे फेरे मारण्याची पाळी त्यांच्यावरती आली नाही पाहिजे आणि सेवा अपरोक्ष पारदर्शकतेनं आणि गतिमानशीलतेनं कायद्यानं दिलेला अधिकार
त्यांना नियत कालावधीमध्ये मिळण्याची सोय ही झाली पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 7 सूत्री कार्यक्रम सुद्धा दिलेला आहे. जनतेला आपण ग्राहक मानून त्यांचं आदरातिथ्य, स्वच्छता, बसण्याची व्यवस्था ही सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये करण्याविषयीचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. आपले सेवा सरकार केंद्र आपल्याकडं जालना जिल्ह्यामध्ये जवळजवळ 800 केंद्र आहेत. त्या केंद्रांवरती जर जास्त फी घेतली जात असेल तर त्याची तक्रार त्यांना करता यावी म्हणून प्रत्येक केंद्रावर तक्रार पेटी ठेवायची आहे आणि त्या तक्रार पेटीची चावी त्याला कुलूप असणार आहे. त्याची चावी तलाठी महोदय किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे असेल आणि दर आठवड्याला त्या तक्रारी काढून ते उपजिल्हाधिकारी महोदयांकडे पाठवतील. म्हणजे त्याचं निराकरण होईल आणि एखादा केंद्र चालक जर पैसे उकळत असेल ग्राहकांकडून किंवा गैरव्यवहार करत असेल तर त्याला दिलेलं जे लायसेन्स आहे ते जिल्हाधिकारी महोदयांना त्याच्यावरती उचित कारवाई करता येईल. धन्यवाद.